आज एन्काउंटरमध्ये जी असामी आलेली आहे, गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांचं जे काम आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आपल्यासोबत बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय जी आहेत. वाढत्या अंमली पदार्थांची विक्री हा एक मुंबईमधला आज ते अतिशय गंभीर विषय आहे आणि ह्याला कसं काय कंट्रोल करता येऊ शकतं? ड्रग्सवरती कंट्रोल आलाच पाहिजे. आता गोरेगावची घटना तुम्ही बघितली असेल की लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ओव्हरडोसमुळे 2 युवकांनी आपले प्राण गमावले. तर मला असं वाटतं, जरी मी विधायक असलो आणि लोक मला सांगतात की तुमची सत्ता आहे, तुम्ही कानून का हातात घेता, पण जर चूक होत असेल तर आवश्यकता पडली तर कायदा हातात घ्यावा लागला तर घेणार, पण याच्या विरोधात ठोस भूमिका माझी असणार. ती आहे आणि ती समाजाने बघितली सुद्धा आहे. फेरीवाल्यांचा विषय आपण हाताळत आहात, पण हे सगळं करत असताना फेरीवाले हे बहुतांशी उत्तर भारतीय आहेत. किती रिस्की होतं तुम्हाला आमदार म्हणून सुद्धा? माझं मूल जरी उत्तर प्रदेश असलं तरी माझे आजोबा 1946ला मुंबईत आले. माझी या मातीशी नाळ जुळली आहे, संबंध आहे. मी पोलिसांना जेव्हा भेटायला बोलवलं तेव्हा मी SV रोडच्या मधोमध खुर्ची आणि टेबल लावून बसलो. अधिकारी आले. मी बोललो, जर उच्च न्यायालयाच्या आदेशाचं तुम्ही पालन करत नसाल, त्यांच्यासाठी कायदा नसेल, तर मी आमदार म्हणून कुठलंही ऑफिस घेणार नाही, विकत घेणार नाही, भाड्यावर घेणार नाही. मी इथेच SV रोडच्या मधोमध आपलं ऑफिस टाकीन. लोकांना सुद्धा मला भेटणं सहज होईल. आणि हे बघितल्यावरती BMC आणि पोलीसच्या अधिकाऱ्यांनी ॲक्शन सुरू केली. मराठी हिंदी हा वाद पुन्हा सुरू झालेला आहे. रिक्षावाल्याला मराठी आलंच पाहिजे असे स्टिकर्स लावण्यात येत आहेत. तुम्ही या हिंदी मराठी वादाकडे कसं पाहता? मी हिंदी भाषी असलो तरी मला मराठी बोलता येते, मी गुजराती बोलण्याचा प्रयत्न केला, मला इंग्रजी येते. तर माणसाने 2-4 भाषा शिकलं पाहिजे, त्यामुळे त्याचं व्यक्तिमत्वामध्ये निखार येतो आणि कुठल्याही भाषेला शिवीगाळ नाही केलं पाहिजे, असं माझं मत. पण तुम्ही एक बोरिवली पॅटर्नच निर्माण केलेला आहे, तर ह्याच्यामुळे इतर आमदारांकडून तुम्हाला त्रास होतो का? मला त्रास कुठून होत नाही, त्यांना होत असेल कदाचित. पण बोरिवली पॅटर्न, आता हा हॅशटॅग म्हणा किंवा हा शब्द म्हणा, हे प्रचलित झालं आहे शासन दरबारी सुद्धा. या गोष्टीचा मला अभिमान आहे. तुम्हाला 2-3 वेळा धमक्या सुद्धा आल्या होत्या, तर म्हणजे इतका टोकाचा विरोध केला जातो? धमकी यामुळे येते की या अवैध धंद्यांमध्ये जो पैसा इन्व्हॉल्व आहे तो फार मोठा आहे. दुसरी गोष्ट, ड्रग्सच्या मध्ये एवढा मोठा पैसा इन्व्हॉल्व आहे, त्याच्यामध्ये माफिया इन्व्हॉल्व आहे. या सगळ्यांमध्ये जे माफिया इन्व्हॉल्व आहे त्यांची रोजीरोटी जेव्हा धोक्यात आली तेव्हा त्यांना वाटतं की हा माणूस आपल्यात. तुम्ही ज्यावेळी बोरिवलीत आला होतात तर तुम्हाला एअरलिफ्ट केलं असं लोक म्हणायचे, पण मला असं वाटतं आता तुम्ही अनेक मुद्दे सुद्धा लिफ्ट करताय.